मी आता इथे वतदागे आहे। वतदागेचा व्हिडिओ मी बनवलेला आधी, आणि वतदागेमध्ये बुद्धांचा दंतधातू ठेवण्याआधी तो हतदागेमध्ये होता। हा जो हतदागे आहे तर समोर वतदागे आहे जो गोलाकार आकाराचा आहे, आणि हा रेक्टँग्युलर आणि चौकोनी असं या पद्धतीचं आहे। तर या परिसरामध्ये जेव्हा आपण आहोत तर एक गोष्ट दाखवणं गरजेचं आहे की इथे आपल्याला एक इन्स्क्रिप्शन आहे। त्या इन्स्क्रिप्शनची सुरुवात जी होते त्याच्या खाली आपल्याला इथे नीट निरखून, तर निस्सकमला म्हणून ते राजे होते, त्यांचा हा इन्स्क्रिप्शन आहे। इथे तुम्हाला माता महामाया यांचं शिल्पांचं कोरीव काम बघायला मिळतं, आणि हा मोठाचा मोठा इन्स्क्रिप्शन आहे। तर ही ती जागा दाखवणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला आणलेलं। प्लस इथे ही एवढी मोठी इमारत आहे, ही आजही व्यवस्थित टिकून आहे। तिच्यावर जाण्यासाठी हिचे मजले होते, तर इथे बऱ्याचशा 7 मजल्यांची ही इमारत होती, आणि वर जाण्यासाठीचं ज्या पायऱ्या आहेत त्या आजही तुम्हाला दिसत आहेत। तर अशी ही जागा आहे, तुम्हाला हे सगळं बघायला मिळतं। तर ही वास्तू होती, आणि हा इथे तो इन्स्क्रिप्शन आहे। त्या इन्स्क्रिप्शनच्या जागी तुम्हाला इथे माता महामायांचं शिल्प इथे बाजूलाच लगेच तुम्हाला या ठिकाणी जिथे आपण 5व्या शतकात, इसवी सनाचं 5वं शतक होतं, 5व्या शतकामध्ये हेमामाला यांनी आपल्या डोक्यामध्ये केसांच्या रचनेमध्ये त्यांनी सम्यक संबुद्ध यांचा दंतधातू लपून आणलेला होता। हेमामाला आणि दंतकुमार यांनी तो आणलेला होता। त्यांनी जेव्हा आणला इथे ठेवण्यात आलेला होता हतदागेमध्ये, आणि हतदागेमध्ये ठेवल्यानंतर काही काळानंतर हे बनवलं, ह्याला आपण म्हणतो वतदागे। असे हे अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे, आणि मग इथून आपण परतीच्या प्रवासाला लागतो, आणि आपण आता इथे खाली उतरतोय। तर अशी 2 ठिकाणं आहेत, हतदागे आणि वतदागे 2 ठिकाणं आहेत, आणि आपण मग आता ही बघून झाल्यानंतर खाली उतरतो।